हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता. मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न. मिरजेच्या पंचायत समितीच्या नूतन इमारत आमदार सुरेश खाडे यांनीच मंजूर करून आणली आहे. मग तुम्ही काय केलं आहे? तुमच्या बापानं चेक पाठवला होता, डीडी की ऑनलाईन पैसे पाठवले होते का? अशा शब्दात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केली. मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मिरज पंचायत समितीच्या सभागृहाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. आमदार सुरेश भाऊ, तुम्ही सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती निवडीची जबाबदारी माझ्याकडे देत जावा, असेही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितलं. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुरेश भाऊ खाडे, पृथ्वीराज पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, संदीप आवटी, जिल्हा परिषद भाजपा गटनेते आशिष जाधव, योगेंद्र थोरात, महेश कांबळे, फारुख जमादार, काकासाहेब धामणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, गटविकास अधिकारी किरण सायमोते सह बीडीओ ज्ञानदेव मडके उपस्थित होते. कधीकधी वाजंत्री सुद्धा नवरदेव होण्याचा प्रयत्न करतात. ज्यानं त्यानं आपलं काम करावं, एवढेच उद्घाटन घ्यायची खुमखुमी आहे तर खासदार फंडाव्यतिरिक्त एक काम करून दाखवा आणि हे आम्ही केलं आहे असं सांगा. मी कार्यक्रमाला येणार नाही अशी अफवा पसरवण्यात आली होती. मात्र मला फक्त जनता आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच अडवू शकतात, त्यांच्याशिवाय मला कोणीही अडवू शकत नाही, असेही मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितलं. डबल उद्घाटनाचा पहिला प्रसंग तुमच्यावर असेल, पण असे प्रसंग वाळव्यात आम्ही रोज अनुभवतो. विकास आम्ही करतो आणि उद्घाटन मात्र हे गडी करतात. तेव्हा तुमची सत्ता होती त्यावेळी तुम्ही काय गांजा ओढत बसला होता का? भाऊ, या बाळाला जवळ करू नका. आपल्यातील काही गडी त्याला गोंजारत, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता केली. तुमची भाषा योग्य नव्हती. बोलताना संयम बाळगा. हा पैसा माझ्या बापाचा नाही तर मायबाप जनतेचा आहे. पण तुम्हाला मात्र यापुढे तुमच्या बापाच्या पैशातूनच विकास करावा लागेल. तुमचं उरलं सुरलेलं विकून कामे करावे लागेल. मुळात तुमच्याकडे काय राहिलं आहे हेच शोधावं लागणार आहे. 5 पैसे खर्च करण्याची तुमची ऐपत नाही आणि लायकी नाही आणि टीका मात्र चुकीची करता. अशा शब्दात माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी विशाल पाटील यांच्यावर टीका केली. काय परमिशन होती, त्या परमिशनसाठी आपल्याला व्यत्यय आला आणि हे सगळं करत आज थाटाची बिल्डिंग इथं थाटामाटाने उभी आहे. ही चांगली व्हावी. मगाशी सांगितलं, राहू दे. ह्या बिल्डिंगच्या माध्यमातून निश्चितच मिरज तालुक्याच्या जनतेची चांगली सेवा होईल. एवढ्या स्कीम देवाभावाने दिल्यात, एवढ्या स्कीम मोदी साहेबांनी दिलेल्या आहेत. त्या स्कीम इथं आल्यानंतर सदस्य असतील त्यांनी सगळ्यांनी आपल्या ह्या स्कीम आपापल्या जिल्हा परिषद गट असेल, पंचायत समिती गट असेल मध्ये तिथं प्रामुख्यानं आपण न्या. काय अडचण आली असेल तर आम्ही आहोत, सदाभाऊ आहोत, आम्ही सगळे आमदार आहोत. निश्चित आम्ही मंत्री महोदयांना सांगेन की विनंती करेन की आम्हाला हे द्यावं लागेल, तुम्हाला हे करावं लागेल. पण ह्या दृष्टिकोनातून ह्याचं पावित्र्य राहिलं पाहिजे. ह्या बिल्डिंगमध्ये यायचं, 5 पैसे दिले नाहीत. हे सगळे मंत्री खानदानी मंत्री होते, सगळे राज्यात मंत्रीपद होतं यांचं. मग त्यावेळी आमची पंचायत समिती बांधायच्या कोणाच्या लक्षात आलं का? लक्षात आलं नाही कोणाच्या. आणि आम्ही बांधलं तेव्हा आहे ना पोटात गोळा उठला. आता ह्याचं उद्घाटन मग त्यांना करून द्यायचं नाही. बांधलं आम्ही, उद्घाटन नाही. मग साधारण सांगितलं नाळ फोडण्यासाठी आता आम्ही गडी ठेवलेत असं सदाभाऊ म्हणले. भाऊ असंच करू, आता इथून पुढे नारळ फोडण्यासाठी ह्या गड्यांनाच काम देऊ आपण विकास करत राहू. पण जनतेचा विकास आपल्याला करायचा आहे. आज ग्रामीण भागातले सगळे शेतकरी आलेले. आज हे शेतकरी म्हटलं तर गोरेसाहेब, आज इथे कोण शेतकऱ्याची हात वरून सांगावं की आमच्या गावाला पैसा मिळाला नाही. या दृष्टिकोनातून आपण काम करोडो रुपये प्रत्येक गावाला दिले जातात, करोड रुपये. त्या पद्धतीनं
चाल त्याचं हे हा रोग लागलेलाच आहे, त्यामुळे ते गृहीत असतं. हा रोग गृहीत धरून सभा करायची असतात आपण. तर ह्या दृष्टिकोनातून आपण काम करत असताना निश्चित मी आज ग्रामविकास मंत्री गोरेसाहेब इथे उपस्थित आहेत. इथून पुढं शासन आपलं आहे, केंद्रात आपलं आहे. मगाशी बजरंगभाऊ बोलता बोलता गेले की जी आता जी स्थापित पंचायत समिती आहे ही पंचायत समिती डुप्लिकेट आहे. पण निश्चितच मी सांगू इच्छितो काही दिवसातच तुम्हाला ह्या पंचायत समितीमध्ये फरक झालेला दिसेल. त्यामुळं महायुतीचीच पंचायत समिती इथं स्थापित करायचा प्रयत्न गोरेसाहेब आम्हाला करून देतील एवढं मी आपल्याला सांगतो. ह्या दृष्टिकोनातून मी काय जास्त बोलणार नाहीये, कारण अजून गोरेसाहेब बोलायचे. ह्या पंचायत समितीच्या उद्घाटन प्रसंगी काल एवढा हल्ला गोला की असं काय की आम्ही गेलो, पैसे आणले, आम्ही बांधले, आम्ही सगळं करतोय. अरे तुम्ही बांधलं असतं तर आम्ही नारळ फोडाय पण आलो नसतो. तुम्हाला नारळ फोडा, तुम्हाला शुभ दिला असं, चांगलं काम केलं म्हणून तुम्हाला शाबासकी दिली असते. शाबासकी राहिली बोंबलत बाजूला. पण ह्यांच्या वक्तव्य दुसरीच असतात सगळी, की मी जिल्हा चालवतोय, मी तालुका चालवतोय, ह्या भाषणात जातात ते लोक. 5 पैसे खर्च करायची तुमची ऐपत नाही, तुमची लायकी नाहीये जनतेसाठी. आणि तुम्ही सांगताय आम्ही हे करू, आम्ही ते करू. पण विषय असा आहे की ह्या विषयावर आपण जात नाहीये. आपण विकासाच्या माध्यमातून जाऊ. आपण आज देवाभावनीमध्ये MSCBचं कनेक्शन 7 HP ची कनेक्शन आपल्याला माफ केली. एवढा मोठा आधार दिला शेतकऱ्याला. 7 बीचे मोटरचं फ्री, पाणी फ्री, वीज फ्री, एवढं सगळं केलं. आणि बाकीच्या गोष्टी भाऊनी सांगितल्या त्या सगळ्या केलेल्याच आहेत. त्यामध्ये कर्जमुक्ती आता सरसकट 2 लाख तुम्हाला फ्री केली. कुठलीही अट नाहीये. म्हणजे ह्यांच्या मागे आपण थांबायचं का कुणाच्या मागे थांबायचं आहे? ह्यांचा इतिहास काढून बघा आपण. 5 पैसे कधी दिलेले नाही तुम्हाला. हा हिंमत मला दाखवा. आपण त्यातले मंत्री होता, ह्या तालुक्यातले पण काही मंत्री होते. म्हणे लोकशाही. आता हे मागे उद्घाटन झालं, हे लोकशाही झालं का? आज खरं शासनाच्या नियमानं लोकशाहीनं हे उद्घाटन झालं. कारण म्हणायचे लोकशाहीने केलं, लोकशाही आली, ह्याला लोकशाही समजत नाही. आपण पण मोठे मंत्री होता, आपण पण सगळे होता. आज महाराष्ट्र शासनाच्या संविधानमधून आपण करत असताना काम आपण बघायला पाहिजे, काय नियम आहे, काय नियम नाही आहे. असे उद्घाटन पण आम्ही बरीच केली असती. मग पण विकास आम्हीच करतोय, उद्घाटन आम्हीच करतोय. पण कुठं गालबोट लागू नये ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी राहायला पाहिजे, एवढीच त्यांना मी विनंती करेन. आणि निश्चितच आज एवढ्या आपण मोठ्या संख्येने, एवढा वेळ झाला तरी मोठ्या संख्येनं ग्रामीण भागातून आलेले सर्वजण, शेतकरी मंडळी असतील, मित्रपरिवार असतील, कार्यकर्ते असतील, माझ्या माता बहिणी असतील, मी सगळ्यांना धन्यवाद देतो. परत एकदा माझ्या वतीनं गोरे साहेबांना धन्यवाद देतो की गोरे साहेब आज तुम्ही येणं जरुरीच होतं आणि तुम्ही आलात. पण आल्यानंतर काहीतरी मागायला तर पाहिजे. लोकप्रतिनिधी आहे, मागू ना. नवीन जोड प्रशासकीय इमारतीसाठी आम्हाला 7 कोटी पाहिजेत. आम्हाला ह्याला जोड इमारत लागेल. एवढाच आमचा स्टाफ बसत नाहीये. आम्हाला जोड इमारत करायची, त्यासाठी आम्हाला 7 कोटी पाहिजे. परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा आहे, त्याची रंगरोगणी करणे आणि त्या इमारतीमधली अंतर्गत सुविधा करणे, जुन्या बिल्डिंगमध्ये अंतर्गत सुधार करणे, त्यासाठी आम्हाला 1 कोटी पाहिजे. आणि लिफ्ट आणि जनरेटर आमचं राहिलं इथं. आता मगाशी आपण दुसऱ्या माळ्यावर चालतच गेलो होतो, तर त्याला लिफ्ट बसवायचे, अनेक जनरेटर. ह्यासाठी आम्हाला 25 लाख रुपये पाहिजेत. जास्त पैसे नाही आहेत. 8.8 कोटी लागणार आहेत आम्हाला. सरसकट 10 दिले तर अति उत्तमच आहे. त्यामुळे हे विनंती करतो आपल्याला, आपण हे पैसे आम्हाला द्याल. आणि ह्यामध्ये आणखीन तुपात साखर पडेल, चांगलं होईल, ह्या उद्देशानं आम्हाला काम करायला संधी आपण द्यावी, एवढीच विनंती करतो. परत एकदा सर्व मिरजकरांच्या वतीनं मी आपला धन्यवाद देतो, आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता.